प्रचंड पाऊस पडतोय आज 1 जून. आणि या 1 जूनमध्ये आपण या 1 जून दिवशी बघितलं असेल तर झाडावर आमच्या कोंबड्या बसलेल्या आहेत. म्हणजे बरेचसे शेतकरी विचारत आहेत की पावसाळ्यातलं तुमचं नियोजन कसं असेल, कोंबड्या कुठे बसतात. तर आता बघितलं हा पाऊस पडतोय, खालीही इथे कोंबड्या फिरताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर झाडावरही कोंबड्या तशाच्या तशा आहेत. हे पावसामधलं वातावरण, म्हणजे इथे तुम्हाला दिसेल पाऊस पडताना ही पावसामधली बदकं फिरताय तुम्ही बघा. म्हणजे पाऊस ठिपक्या ठिपक्याने पडतोय आणि त्याच वेळेस सगळे कोंबड्या ज्या आहेत त्या आमच्या झाडांवर किंवा अशा भर पावसामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील. इथे बदकं किंवा हे असेल, कोंबड्या असतील, या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला इथे झाडावर आता खूप म्हणजे काळोख वगैरे झालेला आहे, तरी पण मी आता झूम करण्याचा प्रयत्न करतो. ही दुसरं एक झाड आहे, चिंचेचं झाड आहे. आणि हे बघा या चिंचेच्या झाडावरही या बाजूला म्हणजे जिथे खाली सुश्वी ॲग्रो फ्रेशचा बोर्ड आहे त्याच्या खाली बघा तुम्ही कोंबड्या दिसत आहेत. हे आता संध्याकाळ होते आणि संध्याकाळ आता झाडावर चढण्याच्या या कोंबड्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर हे कोंबडे सगळे आता सध्या चरत आहेत. म्हणजे भर पावसामध्ये कोंबड्यांचं नियोजन कसं तर काही करावं लागत नाही, हे आपल्याला भर पावसामध्ये आहेत. इथे जर आपण बघितलं थोडंसं झूम करून तर इथेही कोंबड्या तुम्हाला दिसतील, कोंबड्या बसलेल्या. थोडं ते फाटेल पण बघा तुम्ही इथे कोंबड्या बसलेल्या आहेत भर पावसामध्ये. या कोंबड्या आमच्या सुश्वी ॲग्रोमध्ये बसलेल्या दिसत आहेत. हा पाऊस पडतो, म्हणजे तुम्हाला पाऊस जर दिसत नसेल तर आपण साधारणतः ही ओळी झालेली झाडं बघूया आणि त्यांच्या झाडामध्ये फिरणाऱ्या कोंबड्या बघूया. आता इथे जर बघितलं तर ह्या पाण्यामध्ये हा पावसाचे ठिपके पडत आहेत. म्हणजे हे तुम्हाला दिसेल की पाऊस आता पडतोय आणि त्याच वेळेस ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या आपल्याला फिरताना दिसत आहेत. अगदी मस्त पावसामध्येच ह्या कोंबड्या आहेत. आता हे बघा ही कोंबडी जी आहे ही पावसामध्येच आहे. आणि पुढून जर बघितलं आपण म्हणजे सुश्वी ॲग्रोच्या बोर्डच्या इकडनं हे कोंबड्या आता बसलेल्या आहेत. वरून पाऊस पडतोय. म्हणजे मी एक आश्चर्य असतं, आम्ही खूप याच्यातून हे सुश्वी ॲग्रोचं जे ऑफिस आहे त्याच्या बरोबर वरती हे जे झाड आहे या झाडावर ह्या कोंबड्या आहेत. म्हणजे पावसामधले त्यांना काही करावं लागत नाही. मी बघितलं की आमच्याकडे एक चक्रीवादळ आलं होतं, सायक्लॉन आलं होतं आणि प्रचंड वादळ वारा सुरू होता आणि मला काळजी होती की आता झाडांवर बसलेल्या या कोंबड्यांचं नेमकं काय होणार. म्हणून मी रात्री 11 वाजता इथे आलो होतो आणि रात्री 11 वाजता येऊन जेव्हा मी बघितलं की या कोंबड्या पडल्यात का खाली उतरल्यात का, तर भर पावसात भर वादळामध्ये या कोंबड्या झाडावर बसलेल्या होत्या. म्हणजे आताही वादळ चालू आहे, आताही पाऊस चालू आहे, कोंबड्या बघा भिजलेल्या दिसत आहेत आणि त्या झाडावरून बसलेल्या, पडल्याही नाहीत, उतरल्याही नाहीत. म्हणजे देव काय असतो हे दिवशी मला कळलं की मी माझ्या समोरच्या ऑफिसमधनं त्यांचे फोटो घेत होतो आणि प्रचंड वादळ वाऱ्यामध्ये आम्ही घाबरत होतो. त्यावेळेस कोंबड्या झाडावरच होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कोंबड्यांचा काय परिणाम होतो. म्हणजे खरं तर कोंबड्यांचा हा दुसरा पावसाळा आहे. आता हे बघा हे कोंबड्या चढायच्या तयारीमध्ये आहेत. की हा दुसरा पावसाळा आहे कोंबड्याचा. म्हणजे गेल्या वर्षीही कोंबड्या ज्या आमच्या होत्या त्याही काही पडल्या नव्हत्या, भिजल्या नव्हत्या किंवा भिजल्या तर त्यांना काय ते कोंबडी आता चढताना दिसते. कोंबड्या पूर्ण झाडावर चढण्याच्या आता तयारीमध्ये आहेत त्या. तर त्या कोंबड्यांना दुसऱ्या दिवशी काय आजार होतो का किंवा त्यांना काय प्रॉब्लेम होतो का याच्यासाठी आम्ही सगळ्यांना दुसऱ्या दिवशी येऊन चौकशी केली, बघितलं, तपासलं, त्यांना काहीही झालं नव्हतं. म्हणजे आपण फ्री रेंजमधल्या ज्या कोंबड्या आहेत या फ्री रेंजमध्ये तुम्हाला कोंबड्या ह्या भर पावसात, भर उन्हात किंवा कुठेही जरी असल्या तर त्यांची प्रतिकारक शक्ती ही जोरात असते आणि ह्या प्रतिकारक शक्तीच्या जोरावर ह्या कोंबड्या त्यांना काहीही होताना दिसत नाही. म्हणजे पाऊस पडतानाही भर पावसात त्या होत्या. अगदी वादळ वाऱ्यामध्ये, म्हणजे यावर्षीचं वादळ जे आलं ते वादळ खूप मोठं होतं आणि या वादळामध्येही ह्या कोंबड्या अशा झाडावर शेवटपर्यंत बसल्या. म्हणजे एकही कोंबडी झाडावरून पडली नाही, अगदी शांतपणे झोपल्या होत्या. आणि झोपलेली कोंबडी ही फांदीवरून कधी खाली पडलेली आम्हाला दिसली नाही. म्हणजे ह्याची चमत्कार जो असतो तो हा चमत्कार आहे. म्हणजे इथे पूर्ण आमचं त्याचं हे झाड भरलेलं आहे. या झाडात ही कोंबडी पण आता दुसरी हे चढायला सुरुवात झालेली आहेत. पाऊस पडतोय आणि भर पावसामध्ये ही कोंबडी वरती जात राहील आणि शेवटच्या टोकाला जाऊन ही कोंबडी बसेल. म्हणून पावसाळ्यातलं जे नियोजन असतं ते नियोजन काय वेगळं आम्ही काही करत नाही आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये काय करता. आता ही कोंबडी बघा आता उडी मारेल आणि ती झाडावर जाईल. म्हणजे त्या आता हे सगळे पावसामध्ये फिरताना ही कोंबडी उडलेली आहे आणि ही आता वरती जाण्याच्या सगळ्या हे प्रयत्नात आहेत. इथे जर बघितलं तर एक लहान लहान पिल्लं, तर हा पण पावसामध्येच कोंबडा आता फिरतोय. काही झाडाच्या खाली बसलेले आहेत. इथे जर आपण बघितलं तर हे फिरताना दिसतात. म्हणजे लहान लहान पिल्लं, हे जर पिल्लं बघितलं कोंबडीबरोबर फिरताना दिसतात. खूप छोटी छोटी कोंबड्या ह्या भर पावसामध्ये आहेत.
हे सुशवी ॲग्रोच्या बोर्डच्या इकडे एक झाड आहे. त्या झाडामध्ये ही आता कोंबडी जी आहे, जे आपण जर नीट बघितलं तर तिला थोड्या उशिरामध्ये ती ही उडी मारून वरती जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भर पावसामध्ये, म्हणजे आम्ही खरं तर आता घाबरतो इथे उभं राहायलाही, आणि त्या कोंबड्या मात्र घाबरत नाही आहेत. तर फ्री रेंजमधल्या ज्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या अत्यंत काटक असतात. अगदी बऱ्यापैकी ते पाऊस, ऊन, वारा सोसायची त्यांना सवय असते. ही कोंबडी चढण्याचा प्रयत्न करते आणि बघा तुम्ही, म्हणजे ती बघा वरती चढली कोंबडी. म्हणजे अशा ह्या कोंबड्या आता भर वेगाने, अगदी भर पावसामध्ये, आता ही माझ्याजवळ काही कोंबड्या आलेल्या आहेत. हे बघा, हे अगदी जवळ आलेली कोंबडी इथे पूर्ण ती भिजलेली आहे. आणि तिला काय झालं आहे का बघण्याचा आम्ही प्रयत्न केला, म्हटलं बोलवलं होतं. अगदी ती हाक मारल्याबरोबर इथे आलेली आहे. आणि दुसरी कोंबडी जी आहे तीही भिजलेली आहे, पूर्णतः भिजलेली आहे. इथे आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेली आहे. आता ज्यांना भिजल्यात कोंबड्या त्या काही झाडावर जात आहेत, काही ऑफिसमध्ये फिरत आहेत. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं वेगळं नियोजन नाही, जसं आहे तसंच. आता हा बघा पूर्ण एकदम प्युअर गावरान कोंबडा जो आहे तोही आता पावसामध्ये मस्त भिजतोय. आणि भिजल्यानंतर तो आता बघा, हा पाऊस पडताना दिसतो आणि कोंबडा त्याच्या समोर आहे. हे पाऊस तुम्हाला पडताना दिसेल पाण्यामध्ये. हा कोंबडा इकडे धावताना दिसतोय. ही आमची बदकं आहेत. ही पावसामध्ये मस्त त्यांना आनंद झालेला आहे आणि ते खूप मजा करत आहेत. हे कोंबडे आता शेतामध्ये बसलेले होते, ते आता इकडे झाडावर चढण्यासाठी येण्याचा प्रयत्न करत आहेत. जे फ्री रेंज करणारी जी लोकं आहेत त्यांनी पावसाळ्यात काही वेगळं नियोजन करायचं नसतं. मात्र ज्यांना बंदिस्त पद्धतीने किंवा अर्धबंदिस्ताने करायचं असतं त्या लोकांनी पावसाळ्यामध्ये आपण जे लिटर टाकलेलं असतं, तूष टाकलेला असतो, खाली आपण जमिनीवर जे काही टाकलेलं असतं ते जर भिजलं तर त्याच्यामुळे त्यांना रोग येण्याची शक्यता असते. म्हणजे बंदिस्तमध्ये. इथे मात्र तुम्हाला बंदिस्तमध्ये म्हणजे फ्री रेंजमध्ये त्यांना कुठलाही रोग आत्ता पण, म्हणजे गेले 2 वर्ष आम्ही बघतोय. हा दुसरा पावसाळा आहे. आता यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. हा 1 जूनच आहे. 1 जूनला आमच्याकडे दिवसभर पाऊस पडतोय. ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी त्या कोंबड्या आता वरती जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इथे आता लाईट कमी झालं आहे, म्हणजे उजेड कमी झाला, अंधार पडायला लागला आहे. हे कोंबड्या असा वरवर जाण्याचा प्रयत्न करतायत. ही कोंबडी वरती चाललेली आहे. तसं पूर्ण हे झाड भरलेलं आहे. आता ह्या ज्या सगळ्या खाली कोंबड्या ज्या आहेत हेही आता वरती जाण्याचा प्रयत्न करतील. आणि हे बदक बघा, इथे मस्त पाऊस पडतोय आणि ते बदक पाण्यामध्ये खेळतंय. आता त्याने आंघोळ करून तो बाहेर निघाला, म्हणजे त्याला आता मजा वाटते. हा कोंबडाही पावसाचा आनंद घेतोय. अगदी ही कोंबडी बघा, कडकनाथ नाही आहे, ही आपली गावठी कोंबडी आहे. ही कोंबडी ही आता पावसाचा आनंद घेते. म्हणजे बाहेर सगळेजण पावसापासून लपण्याचा प्रयत्न करतात आणि ही बिनधास्त पावसामध्ये फिरते. म्हणजे जवळजवळ सगळे कोंबडे आता बघितलं तर इथे आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत. इथे सगळे फ्री रेंजसाठी जे जाळी बनवलेली आहे त्याच्यामध्ये हे कोंबडे आता गेलेले आहेत. पण ते कुठेही पाऊस पडू नये अंगावर याच्यासाठी काळजी घेत नाही आहेत ते. तर भर पावसामध्येच ते उभे आहेत. आणि इथे जर आपण बघितलं तर आता हे थोडंसं लाईट गेली झूम, आपण इथे ह्या सगळ्या कोंबड्या आपल्याला भरलेल्या आहेत. तर पावसामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं वेगळं नियोजन नसतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. पावसाची वेळ आहे. रिमझिम पाऊस पडत होता, आता मोठ्या जोरदार पाऊस पडतोय. आणि ह्या भर पावसात या कोंबड्या इथे जमिनीवर फिरत आहेत. काही कोंबड्या ह्या झाडावर बसलेल्या, म्हणजे तुम्हाला दिसेल तर संध्याकाळची ही वेळ आहे. त्याच्यामुळे आता सगळ्या कोंबड्या नेहमीप्रमाणे झाडावर गेलेल्या आहेत. म्हणजे आपण पावसाळ्यातलं नियोजन काय, तर पावसाळ्यातलं नियोजन आम्ही काहीच नाही करत. इथे खरं तर हे पत्रे ठेवलेले आहेत. पत्र्यांच्या खाली त्यांनी बसावं अशी इच्छा असते. पण बरेचसे कोंबडे अजूनही तुम्ही बघितलं तर हे पावसामध्ये खेळताना तुम्हाला दिसतील की खूप साऱ्या कोंबडे हे अजूनही पावसामध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांना काहीही वेगळं नियोजन जे करावं लागतं तसं नियोजन केलेलं. सगळ्या कोंबड्या अगदी भिजलेल्या आहेत. आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर त्यांना जिथे बसायचं असतं तिथे अगदी पत्र्यावर बसतायत, झाडांवर बसतायत. आता ह्या बघा तुम्ही भर पावसात हा रिमझिम पाऊस पडत होता, तो आता सोसायटीचा पाऊस पडायला लागला. म्हणजे खूप पाऊस जोरात पडायला लागला आहे. आणि ह्या कोंबड्या आपल्याला इथे खाली म्हणजे भर पावसातच त्या बसलेल्या आहेत. इथे जर आपण बघितलं थोडंसं पावसाचा अडथळा येतो व्हिडिओ बनवताना. इथे आम्ही पत्र्याचं एक बनवलं, त्याच्या खाली काही आता कोंबड्या यायला लागल्या आहेत कारण पाऊस वाढला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. त्याच्यामुळे जिथे त्यांना बसायचं असतं तिथे येतात. मात्र पावसामध्येच ह्या कोंबड्या आपल्याला फिरताना दिसत आहेत. इथं जर बघितलं तर हा भर पावसामध्ये त्याला ठेवलेलं खाणं खातोय. हे बघा, हे जे कोंबडे आहेत हे पूर्ण भिजलेले आहेत. हे बघा, हे पूर्ण भिजलेले कोंबड्या ह्या पूर्णतः भिजून गेलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये असं वेगळं
कुठल्याही प्रकारचं नियोजन आपण करण्याची गरज नसते असं मला वाटतं. म्हणजे फ्री रेंजमधले जो प्रकार आहे त्याच्यामध्ये गरज आहे. हा कोंबडा बघा पूर्णतः भिजून गेला आहे, म्हणजे सगळा भिजून गेलेला तरी तो अजून पावसातच फिरतोय. आता बघा हे पावसातून धावत आलेले कोंबडे आहेत, म्हणजे आता त्यांनी पावसाचा आनंद घेतला आणि आता ते झाडावर चढण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे हा बघा हा आता झाडाचा लगेच आल्यावर हा पण चढला आता वरती. हे पूर्ण ते झाड आता हा बघा ही कोंबडी आत्ता वरती आली, वरून पाऊस पडतोय आणि पावसामध्ये हे कोंबड्या झाडावर बसल्या, म्हणजे रात्रभर हे कोंबडे झाडावर असतील आणि सकाळी त्या उतरतील. ते पावसाचा परिणाम याच्यावर खूप काही होतोय असं अजून पण दिसलं. म्हणजे हा दुसरा पावसाळा, म्हणजे मागच्या वेळेस मी हे सगळे प्रकार बघितले त्यांचे, की भर पावसातही हे फिरताना दिसत आहेत, खेळताना दिसत आहेत. आता हे बघा हे सगळे पावसाने भिजलेले कोंबडे आहेत. आता यांना उद्या आजार होतो का काय होतं का हे सगळं आम्ही चेक करतो. मात्र गेल्या वर्षभरापासून आत्तापर्यंत दिसलं इकडे. मध्ये पण एक आमच्याकडे सायक्लॉन येऊन गेलं, पाऊस अगदी 3 दिवस सतत पडत होता, त्याच्यामध्येही कोंबड्यांवर काही परिणाम झाला नाही, म्हणजे फारसा सोडून द्या काही परिणामच झाला नाही. आता हे बघा हा कोंबडाही आता बाहेरून आला आहे. फ्री रेंजमधले सगळे आता 6च्या नंतर कोंबडे बाहेर जे होते ते आता आत यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्या कोंबड्या ह्या आत येत आहेत आणि आत आल्यानंतर ते त्यांच्या जागा शोधत आहेत. आणि जागा शोधला तर हे बघा खाली हा पत्रा आहे, म्हणजे माझं पत्रा जरी टाकला तर पत्र्याच्या खाली बसतील, पण ही जी कोंबडी जी आहे ती पत्र्यावर जाऊन बसलेली आहे. म्हणजे अगदी पाऊस धोधो कोसळतोय आणि ती कोंबडी पावसामध्ये भिजते, पावसाचा आनंद घेताना दिसते. अशा इथे बऱ्याचशा कोंबड्या आहेत. म्हणजे वरती जर बघितलं आपण तर आता ते अंधार पडला म्हणून काही दिसणार नाही, पण संपूर्ण फ्री रेंजमधल्या ज्या कोंबड्या आहेत ते आता आपल्याला खाली फिरताना किंवा वरती बसताना दिसत आहेत. थोडा अंधार होईल म्हणून काही त्या दिसणार नाही आहेत. पण जेव्हा आपण पत्रे वगैरे ठेकून त्यांना आडोसा केला होता, त्या आडोशाला न बसता ते अजूनही पावसामध्येच आहेत. रात्री कदाचित त्या आडोशाला येतील किंवा झाडावर जाऊन बसतील. म्हणजे आपण जो चिंता व्यक्त करतो की पावसाळ्यात त्यांचं काय होईल, तर पावसाळ्यात त्यांचं काहीही होत नाही हे लक्षात घ्या. आता हे बघा ही जी कोंबडी आहे, आता पाऊस पडतोय आणि पावसामध्ये हे बदकी आहे, कोंबडी आहे, या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत पुढे ह्या ज्या सगळ्या कोंबड्या आहेत आपण जे बघतोय. शिवून ते अंडी आण इकडे, ए शुभम अंडी आण ना ते. आता या कोंबड्या पावसातच अजूनपर्यंत चरतायत. म्हणजे पाऊस असल्यानंतर ते अंडी इकडे आणायला सांग. बघा म्हणजे पाऊस मस्तपैकी पडतोय आणि त्या पावसामध्येही त्या आडोशाला जायचा प्रयत्न करता येत नाही. म्हणजे सगळ्यात आणि आमची ही लोक आता अंडी भर पावसात आमची पण लोक अंडी गोळा करतात. ज्या कोंबड्यांनी घातलेली अंडी आहे, संध्याकाळची वेळ आहे, आता हे अंडी आता त्यांनी गोळा करून आणलेली आहेत. आणि त्याचबरोबर हे कोंबड्या वरती जाण्याचा प्रयत्न करतात. हे सुशवी ॲग्रोच्या बोर्ड खाली ही कोंबड्या तुम्हाला दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटी पिल्लं असतात त्यांना काय होतं आहे का, म्हणजे आपण नेहमी बघतो की छोट्या पिल्लांना काय होईल. आता इथे बघा छोटी पिल्लं जे आहेत पाऊस पडतोय आणि ती पावसामध्येही फिरतायत, त्यांना कुठेही थंडी लागले किंवा काय झालं आहे असं दिसत नाही आहे. म्हणजे ते बघा मस्त खेळतायत, धावतायत, फिरतायत. ती छोटी छोटी पिल्लं आहेत, अशी खूप सारी पिल्लं अगदी शेतामध्ये अजूनही फिरतील दिसतील. आणि इथे जर आपण बघितलं तर हे आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाडावरही ह्या कोंबड्या आता चढलेल्या आहेत. इथे जर आपण बघितलं तर हे बघा हे कोंबड्या फिरताना इथे दिसत आहेत झाडावर. आता इथून जर आपण बघितलं तर हे चिंचेचं झाड आहे आणि इथेही आपल्याला त्या झाडावर बसलेल्या कोंबड्या दिसतात. अंधार झाला त्यामुळे दिसणार नाही आहेत, पण पावसाळ्याचं वेगळं काहीही नियोजन आम्ही आत्तापर्यंत केलेलं आणि केलेलं आहे. जिथे पत्रे टाकलेले आहेत, ते थोडासा बॅनरबाजी करून आडोसा केलेला आहे, पण त्या आडोशामध्येही त्या आडोशाच्या वरती जाऊन बसतात. हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आता ह्या पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये ह्या कोंबड्या बाहेरच चरतायत आता. म्हणून प्रत्येकाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे की कोंबडे नक्की पावसात फिरतात. आता मीही पूर्ण भिजलो आहे, त्याच्यामुळे इथेच थांबतो. धन्यवाद.